मुंबई इंडियन्स विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स. मुंबई जिंकली 8 बॉल बाकी ठेवून. मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बँगलोर. मुंबई हरली शेवटच्या बॉलला. मुंबई इंडियन्स विरुद्ध पंजाब किंग्स. मुंबई जिंकली 1 बॉल बाकी ठेवून. मागच्या 3 मॅचेस मधले हे मुंबई इंडियन्सचे रिझल्ट्स. मुंबईने तिन्ही मॅचेस शेवटपर्यंत नेल्या. वन साइड एकही मॅच झाली नाही. हे सगळं कधी घडलं तर मुंबई इंडियन्स प्लेऑफच्या रेसमधून ऑलमोस्ट बाहेर असताना आणि टीममध्ये कॅप्टन हार्दिक पांड्या नसताना. त्यात मुंबई इंडियन्सने पंजाब किंग्स विरुद्धची मॅच खतरनाक फॉर्ममध्ये जिंकली. त्यानंतर भारताचे माजी क्रिकेटर के श्रीकांत यांचे एक स्टेटमेंट व्हायरल झालं. मुंबई इंडियन्स प्लेयर्स आर हॅपियर वेन हार्दिक पांड्या इज नॉट देअर. एका बाजूला हार्दिक पांड्या चेन्नई सुपर किंग्समध्ये जाणार अशी चर्चा, दुसऱ्या बाजूला मुंबईचा हार्दिक नसताना सुधारलेला परफॉर्मन्स आणि भर म्हणजे जसप्रीत बुमराहचं कॅप्टन्सी बद्दलचं स्टेटमेंट. यामुळे चर्चा सुरू झाली आहे. खरा राडा हार्दिक पांड्या विरुद्ध जसप्रीत बुमराह असा असल्याची. पण मुंबई इंडियन्स मध्ये कुठला ड्रामा सुरू आहे पाहूयात या व्हिडिओमधून. नमस्कार, मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलभिडू. आता पंजाब विरुद्धच्या मॅच वेळी काय झालं तर हार्दिक आणि सूर्या नसल्यानं मुंबई इंडियन्सचा कॅप्टन कोण असेल हा प्रश्न होता. रोहित शर्माला वन लास्ट चान्स मिळणार की तिलक वर्मा कॅप्टन होणार अशाही चर्चा झाल्या. पण सिनियरिटीचा सन्मान ठेवत मुंबई इंडियन्सने जसप्रीत बुमराहला कॅप्टन केलं. बुमराह टॉसला आला आणि एक स्टेटमेंट केलं. मी कधी असा विचार केला नव्हता की मी मुंबई इंडियन्सचा कॅप्टन होण्याच्या आधी भारताच्या टेस्ट टीमचा कॅप्टन होईल. बुमराह मागची 13 वर्ष मुंबई इंडियन्स कडून खेळतोय. तो मुंबईकडून 156 मॅचेस खेळला, पण त्याला कधीच कॅप्टन्सीची संधी देण्यात आली नाही. रोहित फुल टाइम कॅप्टन झाल्यावर हा प्रश्न नव्हता, पण रोहित इंजर्ड असतानाही बुमराहला संधी मिळाली नाही. त्यामुळे अर्थात रोहित नंतर कोण या प्रश्नात जसं सूर्यकुमार यादवचं नाव आघाडीवर होतं तसंच जसप्रीत बुमराहचं सुद्धा. पण मुंबई इंडियन्सच्या मॅनेजमेंटने अनपेक्षित निर्णय घेत हार्दिक पांड्याचं महागडं कमबॅक घडवून आणलं आणि बुमराहचा पत्ता कट झाला. पण बुमराहची सल ग्राउंडवर दिसली ती पहिल्यांदा. त्यात मॅच जिंकल्यावरचा एक फोटो समोर आला ज्यात रोहित शर्मा बुमराहचं कौतुक करत होता. मॅच मुंबईकडे वन साइड घुमावणाऱ्या तिलक वर्माचा एक व्हिडिओ आला ज्यात तो रोहित शर्माचं तोंड भरून कौतुक करत होता. आता मुंबई इंडियन्सने जिंकलेली या सीझनची ही पहिली मॅच नव्हती, पण मुंबई इंडियन्सने पंजाबला हरवल्यानंतर प्रचंड आनंद साजरा केला. टीम बाहेर पडलेली आहे हे माहीत असून सुद्धा साहजिकच प्रश्न पडतो या सगळ्यात हार्दिक पांड्या कुठे, तर हार्दिक पाठीच्या इंजुरीमुळे टीमच्या बाहेर आहे. तो आरसीबी विरुद्धची मॅच खेळायला रायपूरला गेला होता पण खेळला नाही. त्यानंतर तो पंजाब विरुद्धची मॅच खेळायला येईल अशी चर्चा होती, पण मुंबई इंडियन्सने हार्दिक अनफिट असल्याची पोस्ट टाकली. आता त्याच रात्री हार्दिकने मुंबई इंडियन्सच्या जर्सीमध्ये प्रॅक्टिस करत असतानाचा, मोठे शॉट्स खेळत असतानाचा व्हिडिओ इंस्टाग्रामवर टाकला. त्यामुळे हार्दिकने नेमका काय मेसेज दिला याची चर्चा झाली. कारण मुंबई इंडियन्सचा खराब टीम परफॉर्मन्स, हार्दिक पांड्या स्वतः फॉर्ममध्ये नसणं आणि टीम मधली नाराजी ग्राउंडवरच दिसून आल्याने हार्दिकला मुंबईने कल्टी दिली किंवा हार्दिकने स्वतःहून एक्झिट घेतली अशी बरीच चर्चा झाली. त्यात हार्दिक आणि चेन्नई सुपर किंग्सच्या सीईओ मध्ये झालेली चर्चा सुद्धा हार्दिकच्या एक्झिट प्लॅन्सला बळ देणारी ठरली. त्यामुळे पंजाब विरुद्धची मॅच संपल्यानंतर थेट शार्दुल ठाकूरला याबद्दल प्रश्न विचारण्यात आले. तेव्हा त्याने हार्दिक इंजर्ड आहे आणि कोलकाता विरुद्ध खेळू शकतो असं सांगितलं. पण शार्दुल ठाकूरने देयर इज अ लॉट ऑफ चॅटर ऑन सोशल मीडिया, सम आर ट्रू अँड सम आर फॉल्स, बट ओनली द टीम मॅनेजमेंट डिसाइड्स इन द एंड असं म्हणत गुगले टाकली. ज्यामुळे हार्दिक पांड्याबद्दलच्या अफवा चर्चा थांबण्याऐवजी आणखी वाढल्या. मुंबई इंडियन्समध्ये नक्की काय घडतंय हा प्रश्न डीप झाला. या सगळ्यात मैदानावर काय घडतंय यापेक्षा मैदानाच्या बाहेर काय घडतंय यामुळेच मुंबई इंडियन्स जास्त चर्चेत आहे. पण एका बाजूला के श्रीकांत यांचं हार्दिक पांड्या नसताना मुंबईचे प्लेयर जास्त खुश असतात हे स्टेटमेंट, आणि दुसऱ्या बाजूला मुंबईचे रिझल्ट्स आहेत. हार्दिक असताना वन साइड पराभवाचे आणि हार्दिक नसताना फाईट करण्याचे. त्यामुळे साहजिकच मुंबई इंडियन्सवर एक शिक्का पक्का बसलाय, त्यांचा कॅप्टन चुकल्याचा. आणि हा शिक्का अर्थातच हार्दिकला कॅप्टन केल्यापासून बसलाय. पण इतके दिवस चर्चा रोहित शर्मावरून होत होती, ही आता जसप्रीत बुमराहवर शिफ्ट का झाली, तर बुमराहला पहिल्यांदा कॅप्टन्सी मिळाली आणि त्याने पहिल्याच मॅचला चमक दाखवली. बुमराहने या मॅचला विकेट काढली नाही. याही वेळी त्याच्या बॉलिंगला कॅच सुटलाच, पण बुमराहने स्वतः विकेट काढण्यापेक्षा यावेळी विकेट सेट केल्या. त्याने पिच चांगलं रेड केलं, त्याने फिल्डिंग सेटअप खतरनाक केला, त्याने बॉलर्ससाठी चांगले प्लॅन्स आखले, पण महत्त्वाचं म्हणजे मिड ऑफला उभा राहून त्याने बॉलर्सला सपोर्ट केला. खराब बॉल पडल्यानंतरही बुमराहचा हात बॉलरच्या खांद्यावर पडत होता. ही गोष्ट त्याने रितसर जमवली
आणि हीच गोष्ट हायलाईट सुद्धा झाली, कारण या सीझनचे हार्दिकचे अनेक फोटोज आणि व्हिडिओज आले ज्यात तो प्लेयर्सवर नाराज दिसत होता. कॅप्टन कमी बॉस जास्त वाटत होता आणि बुमरा सरच ठरला तो इथेच. मुळात बुमरा कॅप्टन्सीचा हा चान्स फार आधीपासून डिझर्व करत होता. खास करून मुंबई इंडियन्सच्या मॅनेजमेंटला रोहित शर्माच्या पुढे जाऊन विचार करायचा होता तेव्हाच. पण अचानकपणे मुंबई इंडियन्सने हार्दिक पंड्याला पिक्चरमध्ये आणलं आणि बुमरा टीमचा सिनियर बॉलर या रोलमध्ये गेला, कारण व्हाईस कॅप्टन म्हणून जबाबदारी सूर्याकडे गेली. जेव्हा हार्दिकच्या कॅप्टन्सीचा निर्णय झाला होता तेव्हाच बुमराने इंस्टाग्राम स्टोरीज मधून आपली नाराजी दाखवून दिली, कारण बुमरा IPL मध्ये आल्यापासून एकाच टीममध्ये खेळला. त्याचं स्किल, स्पीड आणि बुमरा या नावाचं प्रेशर या सगळ्या गोष्टींचा विचार केल्यावर लक्षात येतं बुमरा जर ऑप्शनमध्ये आला असता तर कित्येक रेकॉर्ड सहज तुटले असते. पण बुमराने मुंबई इंडियन्स सोडण्याचा विचार केला नाही. त्याचा पिक्चर याच टीम भोवती फिरत राहिला. अर्थात पेस बॉलर म्हणून त्याला जे क्रेडिट मिळायला हवं होतं ते नेहमीच मिळालं असं नाही, आणि पेस बॉलर कॅप्टन हा पॅटर्न ऑस्ट्रेलियात हिट झाला असला तरी भारतात आणि खास करून कॅप्टन्सीच्या बाबतीत प्रयोग करणाऱ्या मुंबई इंडियन्सने ट्राय केला नाही. त्यात बुमरा मुंबईकडून खेळत असल्यानं तिलक, रोहित, सूर्या यांचं बॉन्डिंग टिकून राहिलं. पण पुन्हा कॅप्टन म्हणून टीममध्ये आलेल्या हार्दिकला हा ब्रिज जोडताच आला नाही. त्यात बुमरा हार्दिकला मुंबई इंडियन्समध्ये 2 वर्ष सिनियर आहे. गुजरात टायटन्स त्याच्यासाठीही एका अर्थाने होम टीमच होती. पण बुमराने मुंबई इंडियन्स हीच प्रायोरिटी ठेवली. पण हार्दिकने एक्झिट एंट्रीचा प्रयोग करून पाहिला. ग्लॅमरच्या फॅक्टरवर आणि लॉंग टर्म खेळण्याच्या आशेवर हार्दिकला कॅप्टन्सी मिळाली, पण स्वतःला सिद्ध करणं बुमराने जमवलं. एका मॅचसाठी का होईना, पण बुमरा प्लेयर्स कॅप्टन ठरला. मुंबईने रोहितला रिप्लेस करण्यासोबतच बुमरालाही डावललं. बुमराच्या स्टेटमेंटमुळे हा राडा हायलाईट झाला. पण या सगळ्यात मुंबई इंडियन्स चर्चेत येत राहिली मैदानाबाहेरच्याच गोष्टींमुळे. एक टीम होती जी कुठल्याही कंडिशन मधून कमबॅक करायची. ती MI आता राहिली नाही, हेच खरं.